खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावे ते देखील आपण पाहूया। कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, या सगळ्या बाबींवर निर्णय कर्जमाफीचा फायदा नेमका कोणाकोणाला होणार आहे आपण एक नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय सरकारने जाहीर केला आहे। होय मित्रांनो, ही बातमी ऐकून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण अनेक शेतकरी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत। सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार ही कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने लागू केली जाणार आहे। मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, 2 लाखांपर्यंत कर्ज कसे माफ होणार, कोणाला लाभ मिळणार आणि कोणाला नाही, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार ही कर्जमाफी मुख्यतः पीक कर्जासाठी लागू होणार आहे, म्हणजेच बँक किंवा सहकारी संस्थांकडून घेतलेले शेतीसाठीचे पीक कर्ज या योजनेत समाविष्ट होणार आहे। सरकारच्या माहितीनुसार 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। याचा अर्थ असा की जर एखाद्या शेतकऱ्याने 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कर्ज घेतले असेल तर ते पूर्णपणे माफ होण्याची शक्यता आहे। पण जर कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या कर्जामधील 2 लाखांपर्यंतची रक्कम माफ केली जाऊ शकते। यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो। सरकारने आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे। ही कर्जमाफी मुख्यतः 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेल्या कर्जासाठी लागू होण्याची शक्यता आहे। म्हणजेच या तारखेपूर्वी घेतलेले पीक कर्ज असलेले शेतकरी या योजनेत पात्र ठरू शकतात। याशिवाय सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम देण्याचा प्रस्ताव देखील सरकारने ठेवला आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अंदाजे लाखो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो। शेती हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि राज्यातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे कमी होईल आणि ते पुन्हा नव्या जोमाने शेती करू शकतील अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे। मात्र या योजनेचा अधिकृत GR आणि अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही 2 लाख रुपये कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ही योजना मुख्यतः पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू केली जाणार आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी बँक किंवा सहकारी संस्थांकडून शेतीसाठी कर्ज घेतले आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो। सरकारच्या घोषणेनुसार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। याचा अर्थ असा की जर एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल तर ते पूर्णपणे माफ होण्याची शक्यता आहे। पण जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या कर्जामधील 2 लाखांपर्यंतची रक्कम माफ केली जाऊ शकते। मित्रांनो, ही योजना लागू झाल्यास महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण अनेक शेतकरी शेतीसाठी घेतलेल्या कर्जामुळे अडचणीत सापडले आहेत। आता सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना पुन्हा एकदा नव्याने शेती सुरू करण्याची संधी मिळू शकते। पण इथे अजून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ही कर्जमाफी नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत घेतलेल्या कर्जासाठी लागू होणार आहे। याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही कर्जमाफी योजना काही ठराविक कालावधीतील कर्जासाठी लागू होऊ शकते। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज घेतले आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा की जर एखाद्या शेतकऱ्याने या तारखेपूर्वी बँक किंवा सहकारी संस्थेकडून शेतीसाठी कर्ज घेतले असेल तर ते कर्ज या योजनेत समाविष्ट होऊ शकते। याशिवाय सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा जाहीर केली आहे। जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम देण्याची ही योजना आहे। यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो।
पण अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे. ही कर्जमाफी योजना नेमकी कधी सुरू होणार आणि अर्ज कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही कर्जमाफी योजना नेमकी कधी सुरू होणार आहे? राज्य सरकारच्या माहितीनुसार या योजनेची अधिकृत अंमलबजावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच या योजनेबाबतचा अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय जारी करू शकते. हा GR जाहीर झाल्यानंतरच या योजनेची संपूर्ण नियम आणि अटी स्पष्ट होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली जाऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मते ही योजना लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अनेक शेतकरी सध्या शेतीसाठी घेतलेल्या कर्जामुळे अडचणीत सापडले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे कमी होईल आणि ते पुन्हा नव्या उत्साहाने शेती करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण मित्रांनो, अजून एक मोठा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे. ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार का, की कर्ज आपोआप माफ होणार? याची महत्त्वाची माहिती आपण पुढच्या आणि शेवटच्या भागात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार का? सध्या मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच या योजनेबाबत अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय जाहीर करणार आहे. हा GR जाहीर झाल्यानंतरच या योजनेची संपूर्ण नियम आणि अटी स्पष्ट होणार आहेत. काही वेळा अशा योजनांमध्ये बँकेच्या माध्यमातून थेट कर्जमाफी लागू केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना वेगळा अर्ज करावा लागणार नाही. मात्र काही योजनांमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली जाते. म्हणूनच शेतकऱ्यांनी या योजनेबाबतची अधिकृत माहिती येईपर्यंत थोडी प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, जर 2 लाख रुपये कर्जमाफी योजना पूर्णपणे लागू झाली तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, या योजनेबाबत नवीन अपडेट, GR, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला सर्वात आधी देणार आहोत. म्हणून अशाच महत्त्वाच्या शेतकरी आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.